जर तुम्हाला 1,75,000 पावणे 2 लाख वगैरे 2-1 लाख रुपये जर येत असतील आणि त्यावरनं तुम्ही दर महिना 40,000 एवढ्याच लेवलवरती शिफ्ट होणार असाल तर हा खूप ड्रास्टिक चेंज आहे. पैशाची खर्च करण्याची क्षमता ही त्याची ताकद आहे आणि पैशाची खर्च करण्याची क्षमता हेच त्याचं सगळ्यात मोठं डिसएडव्हान्टेज देखील. पैसे ही गोष्ट आज ना उद्या खर्च होणारच आहे. तुम्ही नाही केलीत तर खर्च तुम्ही होणार आहात, पण पैसे काही खर्च व्हायचे राहणार नाही आहेत. SWP मध्ये वाढ देखील करू शकतो, पण ही वाढ करण्यासाठी ह्या सगळ्याचं नियोजन कसं करायचं यासाठी काही नियम आहेत. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Video is for financial education and awareness purpose. Viewers should not treat it as financial advice. We are not giving any financial advice in this video. Given example in this video is for only learning perspective. Investors are requested to review the prospectus of your investment carefully before taking any financial decisions and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of your investment. आमचं YouTube चॅनल संवेदन इन्व्हेस्टमेंट्सचा सुरू होऊन आता 3 वर्ष झाली आणि त्यात मराठीत असल्यामुळे पुण्यातनं बरेच जणांचं सबस्क्राईबरचं प्रमाण जास्त होतं. सो त्यामुळे गेल्या 26 जानेवारीला आम्ही पुण्यामध्ये कार्यालय नवी पेठेत सुरू केलं आणि तेव्हापासून आम्ही वेगवेगळ्या विषयांवरती पुणेकरांना कोण मार्गदर्शन करणार म्हणा, पण तरी आम्ही आपला प्रयत्न करायला सुरुवात केली की गुंतवणूक या विषयामध्ये आत्तापर्यंत माझा आत्तापर्यंतचा गेल्या 1 वर्षात मी 5 ते 6 कार्यक्रम पुण्यामध्ये घेतले. तर त्या कार्यक्रमांमधला माझा अनुभव असा आहे की बऱ्यापैकी गुंतवणुकांचा अनुभव तुमच्याकडे आहे. गुंतवणुकाच कशाला करायच्या, सेविंग आणि इन्व्हेस्टमेंट असं सगळ्या गोष्टींमध्ये जाण्यापेक्षा थोडी सखोल मांडणी करणारे विषय घेणं फार गरजेचं आहे. सो त्यामुळे आम्ही SWP मास्टर क्लास ह्या गोष्टीवरती फोकस करायचं ठरवलं. तसंच आम्ही वेगवेगळ्या विषयावरती पण कार्यक्रम घेतले, जसं शेअर बाजारातल्या थेट गुंतवणुका की म्युच्युअल फंड्स. सो असाच एक कार्यक्रम 1.5 महिन्यापूर्वी याच हॉलमध्ये या विषयावर झाला. त्याला देखील खूप गर्दी झालेली. तुम्ही अटेंड केला नसेल तर तोच आमच्या संवेदन इन्व्हेस्टमेंटच्या YouTube चॅनलवरती देखील पाहता येईल. सुरुवातीला अनिकेतनी सांगताना सांगितलं की मी बरेच कार्यक्रम आर्थिक विषयांवर घेतलेत, पण त्यातही मी जास्तीत जास्त कार्यक्रम हे रिटायरमेंट प्लॅनिंग या विषयावर घेतलेत. त्यामुळे मी बऱ्याच वेळेला असं म्हणतो की आय स्टार्टेड माय करिअर विथ रिटायरिंग पीपल. सो वयाच्या 23-24व्या वर्षी मी घेतलेला पहिला कार्यक्रम पण निवृत्त होणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांसाठी होता. सो त्यामुळे मी माझं करिअरची सुरुवातच रिटायर होणाऱ्या लोकांबरोबर केली. त्यामुळे बरेच मुद्दे त्यातनं उलगडले गेले. जवळपास 450 कार्यक्रम रिटायरमेंट प्लॅनिंगवर झाले. सो यात आत्ताच गेल्या आठवड्यामध्ये एक गुंतवणूकदारांशी माझी बरीच डिटेलमध्ये चर्चा झाली. सो ती केस स्टडी मला तुम्हाला सांगून आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करायची इच्छा आहे की पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपनीमधनं ते सर रिटायर झालेत. रिटायर होत असताना त्यांनी भरपूर सेविंग सगळ्या करत राहिले. मला साधारण खर्चायला किती पैसे निवृत्तीनंतर लागतील याचा अंदाज साधारण त्यांनी 40,000 पर्यंत केला. निवृत्त झाल्यानंतर 1 वर्षानंतर त्यांना जाणवलं की माझे खर्च हे 40,000च नाही आहेत, कारण का तर ज्या वेळेला पावणे 2 लाख रुपये पगार येत होता त्यावेळेला असे बरेच खर्च असे होऊन जात होते ते लक्षात येत नव्हते. मात्र ह्यांनी करून काय घेतलं होतं की सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम, पोस्टाच्या योजना याच्यामधनं एक 40,000 रुपये मला दर महिन्याला मिळतील अशी तजवीज केली होती. गुंतवणुका वगैरे सगळ्या व्यवस्थित करून ठेवल्या होत्या. मात्र त्या 30 ते 40,000तच दर महिन्याला येणार आहेत आणि खर्च प्रॅक्टिकली 75 ते 80,000चे होते. आता सर तर 60 वर्षाचे आहेत आणि एकदम फिट अँड फाईन उच्च पदस्थ अधिकारी म्हणून PSU कंपनीमधनं रिटायर झाले. सो त्यांनी काय केलं, त्यांनी वेगवेगळे HR रिलेटेड कार्यक्रम, मग इकडे कार्यक्रम घे, कुठल्या जमनालाल बजाज इन्स्टिट्यूटला स्वतःचं सगळे डिटेल्स पाठव, इकडे अजून इन्स्टिट्यूटला पाठव आणि त्यामधनं कुठून 10,000 रुपये फी मिळते मानधन, कुठून 5,000 रुपये मानधन मिळतंय आणि त्यातनं मला 30-40,000 रुपये सुद्धा यायला लागले.
सो हे एक गोष्टी त्यांना समाधान देत होती गेले वर्षभर. पण झालं काय, अचानक जे आता इराण वॉर आणि त्याच्यामधनं सप्लाय चेन मॅनेजमेंट बद्दल आलेला सगळा ताण, याबद्दल आपण सगळे ज्ञात आहोत. सो त्यात झालं असं की या सगळ्या गोष्टी मी का करतोय, तर माझ्या गुंतवणुका वाढाव्या म्हणून. आणि अचानक 20-25% जर त्याच्यावरती इम्पॅक्ट येत असेल तर भावनिकदृष्ट्या मी खूप हलून जातो. मी त्याच्यातला 1 रुपया वापरत नाहीये आणि 30-40 हजार रुपये जे काय मला माझे फिक्स इन्कम्स मधनं मिळत आहेत ते, आणि 30-40 हजार रुपये मी स्वतः कमवतोय. ही सगळी परिस्थिती लक्षात घेतल्यावरती मला जाणवलं की निवृत्ती नियोजन करत असताना एक गोष्ट आम्ही जी पाळतो, जी बरेच जण स्वतःचं निवृत्ती नियोजन करतात ते अशा पद्धतीने करत असतात. वेअर ॲज आयडियली जर तुम्हाला 1,75,000, 2.25 लाख वगैरे 2-1 लाख रुपये जर येत असतील आणि त्यावरनं तुम्ही दर महिना 40,000 एवढ्याच लेवलवरती शिफ्ट होणार असाल तर हा खूप ड्रास्टिक चेंज आहे. आणि त्यामुळे होतं काय, आपल्या इन्व्हेस्टमेंट्स बाबत आपण रोज उठून चेक करायला लागतो. हा ताण माझ्या डोक्यावरनं काढायचा असेल तर मला स्वतःचं प्लॅनिंग अशा पद्धतीने केलं पाहिजे की भले मला 1,75,000 यायचे, तेवढे काही मला लागायचे नाही, पण दर महिना 1 लाख रुपये तरी यायला हवेत. ती माझी एक सवय होती. आता 1 लाखभर रुपये दर महिन्याला अकाउंटवरती येतात. खर्च असतील माझे नसतील माझे, पण मला एक सायकोलॉजिकल कम्फर्ट जो मिळतो तो महत्वाचा आहे. आता त्या कम्फर्ट घेऊन मला जर वाटत असेल कुठे जाऊन लेक्चर घ्यायचंय, काय घ्यायचंय, तर त्यामध्ये आनंद आहे. अन्यथा एक गोष्ट फार फार महत्वाची आहे पैशाबाबत चर्चा करत असताना, की पैशाची सगळ्यात मोठी ताकद काय, कॉन्फिडन्स. का तो कॉन्फिडन्स येतो, कारण का त्या पैशामध्ये खर्च करण्याची क्षमता आहे. माझ्या खिशातले 500 रुपये काढून मी दिले तर मला जी काही गोष्टी 500 रुपयातनं हवी ती गोष्ट या क्षणाला लगेच मिळू शकते. पैशाची खर्च करण्याची क्षमता ही त्याची ताकद आहे आणि पैशाची खर्च करण्याची क्षमता हेच त्याचं सगळ्यात मोठं डिसएडव्हान्टेज देखील. मी ज्यावेळेला तरुणांसाठी कार्यक्रम घेतो त्यावेळेला मार्शमेलो टेस्ट आणि या सगळ्याबद्दल बरंच चर्चा करत असतो. का बरं, कारण तरुणांकडे आज मूळ समस्या अशी आहे की ते पैसे आलेत तर ती खर्च करण्याची क्षमता असल्यामुळे ते लगेच खर्च होऊनच जातात. त्याला वेगवेगळ्या हेडर्स खाली नाव दिलं गेलेलं नसेल. म्हणजे जसं एखाद्या कंपनीचं आपण बुक सांभाळत असू, आपण अकाउंटंट असू, तर त्या कंपनीचे वेगवेगळ्या हेडर खाली पैसे लिहिले गेलेले असतात बॅलन्स शीट मध्ये. त्या प्रकारे आपण आपल्या देखील फायनान्शियल प्लॅनिंगची अशी शीट बनवतो का, की माझ्याकडे इमर्जन्सी फंड म्हणून किती आहेत, माझ्याकडे मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नासाठी म्हणून किती आहेत, त्याच्या शिक्षणासाठी म्हणून किती आहेत, आणि माझ्या निवृत्तीसाठी आणि त्या निवृत्तीच्या बास्केटमधनं मला दर महिन्याला SWP घ्यायची आहे, त्यासाठी माझं नियोजन किती आहे. ह्याचं डिवायडेशन जर आपण केलं नसेल आणि आपल्याला वाटत असेल माझ्याकडे 2 कोटी आहेत तर कॉन्फिडन्स खूप येतो. पण ज्यावेळेला हे डिवायडिंग आपण करतो की माझ्याकडे आता या वयात दुसरा मेडिक्लेम वगैरे नाही आणि खर्च मेडिकल गोष्टींवर किती होऊ शकतो, मग मला 40-1 लाख रुपये तरी या वयात मेडिकल गोष्टींसाठी ठेवायचे, मग त्यावरती आपण शेअर बाजार संलग्न रिस्क घेऊच शकत नाही ना. 25-1 लाख मला मुलांना काहीतरी घराला डाऊन पेमेंट करायला किंवा कशाला मला मदत करायची इच्छा आहे त्यासाठी ठेवलेत. मला फिरायची वगैरे आवड आहे त्यासाठी 40 लाख ठेवले की त्याच्यातनं 3-4 लाख मी काढून फिरू शकतो. ह्या सगळ्याचं डिवायडेशन केल्यानंतर माझ्याकडे काहीतरी 1,10,00,000 1,20,00,000 उरत आहेत. त्याच्यावर जर मी SWP घेत असेल तर ते मिनिंगफुल आहे. अदरवाईज थेट 2 कोटी आहेत त्यावरती सरधोपटपणे SWP सुरू करून टाकणं हा आपल्याच फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट्सच्या सिस्टीमवरती आपणच मारलेला मोठा डल्ला असतो. आणि त्यामुळे होतं काय, मी अनेक वेळेला मॉर्निंग वॉकला जातो त्याला बघतो लोक छान प्रसन्न सकाळ आहे पण आनंद घेत नसतात, ते कॅल्क्युलेट करत असतात. चेहऱ्यावरती बघितलं की मला दिसतं PPS मध्ये इतके आहेत, हा पोस्टामध्ये इतके आहेत,
हे असं सतत त्यांचं चालू असतं आणि माझ्याकडे नक्की किती पैसे आहेत बाबा आणि मला पुरेसे पडतील का ह्याचं कॅल्क्युलेशन करणारे मॉर्निंग वॉकला देखील लोक दिसत असतात. व्हॉट इज दिस? दिस इज फायनान्शियल एन्झायटी, आर्थिक चिंता. आणि आर्थिक चिंता माणसाला इतक्या प्रमाणात पोखरते आणि त्यांनी आपल्या आयुष्याची क्वालिटी जी खराब होते ना तशी कशानेच होत नाही. म्हणजे तुमच्याकडे पैसे कितीही असले तरी तुमच्याकडे जर आर्थिक चिंता असेल, त्याचं जर नीट नियोजन केलेलं प्लॅनिंग नसेल आपल्या समोर, तर होतं काय, आपण सतत या द्विधा मनस्थितीत राहतो, कुठलीही गोष्ट खर्च करायची की नाही करायची. त्यामुळे एक वाक्य माझं आजच्या कार्यक्रमातलं पहिलं स्टेटमेंट लक्षात ठेवून घ्या की पैसे ही गोष्ट आज ना उद्या खर्च होणारच आहे. तुम्ही नाही केलीत तर खर्च तुम्ही होणार आहात, पण पैसे काही खर्च व्हायचे राहणार नाही आहेत. एक ना एक अशी कुठली तरी पिढी येणार आहे की जे दे धूम तुमचे पैसे उडवून टाकणार आहे. माइट बी ती तुमची पुढची पिढी असेल किंवा एक दोन पुढ्या नंतरची पिढी असेल. सो म्हणून लक्षात एक गोष्ट घेतली पाहिजे की मला साइजेबल अमाऊंट दर महिन्याला मिळत राहण्याची, मी जर एक फिक्स नोकरीच्या व्यवस्थेतनं आलेलो असेल तर दर महिन्याला येणारा आकडा हा माझ्या 35-40 वर्षाचं गणित आहे. सेटिंग माझं लागलेलं आहे की 5 तारखेपर्यंत मला एक ठराविक रक्कम येते. ते जर सेटिंग आपण निवृत्तीनंतर हलवत असू आणि खूप मोठ्या प्रमाणात हलवत असू तर निवृत्तीनंतर येणारी बेचैनी तर राहणारच आहे. सो ती का आपण काढावी, कशा प्रकारे टाळावी यावरती आपण चर्चा करू. सो मुद्दा असा की मार्शमेलो टेस्ट मी तुम्हाला का दाखवली बरं. सो मार्शमेलो टेस्ट काय आहे तर अमेरिकेमध्ये 1960च्या दशकामध्ये हा एक प्रयोग करण्यात आला. 4-5 वर्षाच्या लहान मुलांना सांगितलं घेतलं एक्सपेरिमेंटर्सनी की तुमच्या समोर हा गोड टॉफी मार्शमेलो, गोड गोड अशी मऊसर टॉफी असते, ती समोर ठेवली आहे. तुम्हाला हवी तर तुम्ही आत्ता खाऊ शकता, किंवा जर मी या रूमच्या बाहेर गेलो आणि परत येईपर्यंत तुम्ही जर नाही खाल्ली तर तुम्हाला अजून एक टॉफी मिळेल, अजून एक मार्शमेलो मिळेल. काही मुलांनी विचार केला काय भरोसा परत येणारे नाही येणारे, समोर गोड गोड मार्शमेलो आहे गटकवून टाकू. तर काही जणांनी प्रतीक्षा केली. ज्यांनी प्रतीक्षा केली तो एक्सपेरिमेंटर परत आला, त्यांनी दुसरा मार्शमेलो पण त्यांना दिला. आणि या प्रयोगामध्ये जी जी मुलं सहभागी झाली होती 1960च्या दशकात, त्यांचं पुढचं पूर्ण 50 वर्षाचं आयुष्य हे ट्रॅक केलं गेलं. आणि जाणवलं असं की ज्यांनी जो मार्शमेलो पहिला गटकावला होता, ज्यांनी वाट प्रतीक्षा वगैरे काही भानगडीत पडले नाहीत, त्यांचं प्रोफेशनल आयुष्यामध्ये बरेच तक्रारी होत्या, मॅरिटल आयुष्यामध्ये बऱ्याच तक्रारी होत्या, इन्व्हेस्टमेंट गणित काही ठीकशी नव्हती, कर्जबाजारी होते. वेअर ॲज ज्यांनी ही सेकंड मार्शमेलो मिळण्यासाठी प्रतीक्षा केली त्यांच्या डेटामध्ये बघितलं तर जाणवलं की हे मॅरिटल लाईफमध्ये सक्सेसफुल आहेत, प्रोफेशनल आयुष्यात देखील सक्सेसफुल आहेत, इन्व्हेस्टमेंट आणि सगळ्या गोष्टी सांभाळून आहेत, एक छान सुखी संपन्न आयुष्य जगतायत. सो तुमच्या बाबतीमध्ये आज काय झालंय, हा मार्शमेलोसाठी प्रतीक्षा करणं हे तुमच्या या पिढीला सांगण्याची काही गरज नाही आहे. पण गरज सांगण्याची ही आहे की तो एक्सपेरिमेंटर येऊन एक मार्शमेलो देतो आणि तिथे थांबत नाही गुंतवणुकीच्या गणितात. तो काय म्हणतो की मी परत बाहेर जाणार आहे आणि परत मी येईपर्यंत जर थांबलात तर या 2 जागच्या जागी तुम्हाला अजून 2 मार्शमेलो मिळतील. की आपले सगळे थांबायला जे जे तयार होतात त्यांना तो परत येईपर्यंत थांबल्यावरती अजून 2 मार्शमेलो मिळतात देखील. सो 4 मार्शमेलो होतात. त्या ह्याच्यामध्ये माणूस इतका खुश होतो की तो म्हणतो आता 8 होऊ दे, आणि त्याला 8 पण होतात. मग तो म्हणतो परत मी प्रतीक्षा करतो, हा परत येईल. आता हा जो
एक्सपेरिमेंटर आहे, तो कधी दुसऱ्या मिनिटाला येतो तर कधी 10-15 मिनिटं येतच नाही, तर कुठल्या एखाद्या राऊंडला 2-3 तास येतच नाही. पण आपली सगळी मंडळी जी प्रतीक्षा करत राहतात त्यांना मार्शमेलो मात्र डबल होत जातात. आणि मग या काकांसारखी अवस्था होते की ते आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचा मोठा होत राहणारा आकडा पाहून फक्त खुश होतात, पण वास्तविक आयुष्यात पैसे मात्र खर्च करत नाहीत. सो आपला आजच्या कार्यक्रमाचा मूळ उद्देश काय आहे मित्रांनो, तर समजून हे घ्या की पुढचा राऊंडला ज्यावेळेला तो येणार आहे एक्सपेरिमेंटर, तो जो म्हणाला आपल्याकडचं एक्सपेरिमेंटर म्हणजे मे बी मार्केट रॅली असेल की जी दर 4-5 वर्षानंतर एक मोठी वाढ शेअर बाजार संलग्न इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला दिसून येते. ती मोठी वाढ येईपर्यंतच्या मधल्या काळात मी एकही मार्शमेलो खाणार नाही, यापेक्षा माझ्याकडे आता 7-8 मार्शमेलो जमलेत, बाबा रे तुला जे काय पुढच्या राऊंडमध्ये करायचेत ना ते 4 मार्शमेलो बाबत कर. हे 4 जे आहेत ते मधल्या काळामध्ये मी एक खायला आता घेणार आहे. असं आपल्या कॉग्निटिव्ह स्ट्रक्चरमध्ये जर आपण बदल केला नाही तर मोस्ट ऑफ मध्यमवर्गीय लोकांचा आज होताना हे दिसतंय की त्यांचे पोर्टफोलिओ हे फक्त आणि फक्त त्यांचे हेअर्स ऍक्सेस करतात. कुठून ना कुठून कसं ना कसं ज्या वेळेला पैसे नव्हते हातात त्यावेळेला जे काटकसरीने जगायची सवय झाली होती त्या काटकसरीने जगण्याच्या सवयीशी आपण इतके कम्फर्टेबल झालोय की आता पैसे खर्च करायला सांगितलं तरी एन्झायटी वाटते की अरे बापरे हे खर्च होतील मग संपतील की काय. पण लक्षात घ्या ह्याचं नीट प्लॅनिंग नियोजन करून घेऊन आत्ता तरी किमान पैसे खर्च करायला घेणं हा सगळ्यात मूळ हेतू आहे. आणि त्यासाठीचं नियोजन कसं करावं हे आपण आजच्या कार्यक्रमातनं समजून घेणार आहोत, शिकणार आहोत, चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपण पैसे कमावणं आणि पैसे निर्माण करणं, पैशाबाबत बघण्याचा हे 2 दृष्टिकोन आहेत, पण आपण त्याबाबत फारसे अवेअर नसतो. मोस्ट ऑफ लोक ही पैसे कमावणे या माध्यमातून आलेली असतात. म्हणजे काय तर आयुष्यभर नोकरी केली आहे किंवा काहीतरी व्यवसाय केला आहे, जर मी काम केलं तर मला पगार किंवा पैसे मिळणार आहेत. मी कोणाचं काहीतरी मी व्यावसायिक आहे, मी कुठलं तरी रिअल इस्टेट एजंट आहेत, काहीतरी फ्लाईट कोणाला विकला भाड्याने दिला तर पैसे मिळणार आहेत, नाही तर नाही मिळणार आहेत. किंवा मी जर अनपेड ऑफ झाला माझा तर मला त्या दिवसाचे पैसे पगारदार म्हणून नाही मिळणार आहेत. मी जर नोकरीवर गेलो तरच मला पैसे मिळणार आहेत. ही व्यवस्था काय आहे बरं, पैसे कमावणे. म्हणजे साधारण जर तुम्ही बघाल तर जंगलामध्ये माणूस 1,90,000 वर्ष राहिलाय. म्हणजे या पृथ्वी तलावरती माणसाचा इतिहास हा 2 लाख वर्षाचा आहे. त्या 2 लाख वर्षापैकी 1,90,000 वर्ष माणूस जंगलात राहिलाय. आणि जंगलामध्ये शिकारी कर, कंदमुळा गोळा कर, मासे पकड अशा प्रकारचे जे उद्योग होते हे शिकारी संलग्न उद्योग 1,90,000 वर्ष केले. आपण सिव्हिलाइज आयुष्य गेली 10,000 वर्ष जगतोय. शेती करायला लागलो, आपण पशुपालन करायला लागलो आणि पुढे जाऊन पैशाचा शोध लावला, राज्य निर्माण झाली, मग युद्ध सुरू झाली, मग अगदी रामायण महाभारत काळापासून आत्ताचं इराण अमेरिका युद्धापर्यंतचा हा सगळा प्रवास बघितला आपण तर साधारण 10,000 वर्षाचा आहे. पण हा 10,000 वर्ष म्हणजे टोटल मानवी इतिहासात विचार केला तर फक्त 5% आहे. 95% आपल्यामध्ये आलेले जे जेनेटिक सपोर्ट सिस्टीम आहे, आपला मेंदू ज्या गोष्टीला रिस्पॉन्स देण्यासाठी तयार झालाय, 95% आपला मेंदू जो घडलाय तो जंगलात घडलाय. आणि जंगलामध्ये मित्रांनो मला सांगा लॉंग टर्म असतं का? एकतर मी शिकार करीन किंवा मी शिकार होईन. आने वाला पल जाने वाला है, कल भी आने वाला है, परसों भी आने वाला है, हे सगळं कधी व्हायला लागलंय? 5% काळात. 95% काळात
कल आने वाला है या नहीं मुझे पता नाही. सो जंगलातला हा 95% मेंदू हा शॉर्ट टर्म साठीच तयार आहे. लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्ह हा आपल्या मेंदूमध्ये निसर्गतः नाही, तो आपल्याला डेव्हलप करावा लागतो. आणि तो डेव्हलप करण्याची अवस्था 10,000 वर्षापासून सुरू झाली की शिकार करणाऱ्या माणसाला वाटलं की अरे ह्याच्यामध्ये खूप रिस्क आहे, शिकार करायला गेलो तर शिकार माझी पण होऊ शकते, त्यापेक्षा त्यांनी ऑब्झर्व केलं की हे प्राणी प्रजनन पण करतात, सो त्यांची शिकार करण्यापेक्षा आपण त्यांना पाळायला घेऊ आणि आपल्याला हवे तेव्हा पशुधन मिळायला लागेल. कंदमुळं गोळा करायला लागण्यापेक्षा आपण शेती करू आणि एक सिव्हिलाइज आयुष्य जगायला सुरुवात झाली. आणि त्यातनं पुढे सगळी समृद्धी निर्माण झाली आणि आजच्या कंपन्या, त्यामधल्या भांडवली गुंतवणुका, हे सगळं जर विचार केलं तर हे पशुपालनापासून सुरू झाले. पण आपला मूळ मेंदू 95%, आपला मूळ स्वभाव काय आहे? शिकार करणारा. त्यामुळे लोकांना काय आवडतं? शॉर्ट टर्म गेम. आता काहीतरी टिप्स सांगा, उद्या 3% वाढणार आहे म्हटल्यावरती लगेच सगळेजण कानटाव करतात. लोकांना जास्तीत जास्त समजून घ्यायचं काय असतं? सोमवारी मार्केटमध्ये काय होणार, मग आता मी काय शॉर्ट पोझिशन घेऊ का, काय करू, शेअर ट्रेडिंग करणं, हे सगळं आपल्याला का आवडतं? हा आपला शिकार करणारा मेंदू, त्याला फक्त शॉर्ट टर्म कळतं, तो शिकारीमध्ये इंटरेस्टेड. आपल्याला या व्यवस्थेमध्ये जरा सिव्हिलाइज्ड वेनी पैशाकडे समजून घ्यायचं असेल तर आपल्या मेंदूला देखील पशुपालनाच्या स्थितीत अपग्रेड करणं गरजेचं आहे आपल्या पैशाबाबत. म्हणजे काय तर लक्षात घ्या, आज मी पैसे कमवतोय, मी नोकरी करतोय, मी नोकरीवर गेलो तर मला 1.5 लाख रुपये पगार मिळतो, मी नाही गेलो तर मला नाही मिळणार, मी जर नोकरी सोडली तर हा पगार मला मिळणार नाहीये. ही झाली पैसे कमावण्याची अवस्था. आता पैसे निर्माण करण्याची अवस्था काय तर त्या 1.5 लाखामधले 50,000 रुपये मी माझ्या उद्यासाठी असे इन्व्हेस्ट करतो की माझ्याकडे 2 कोटी रुपये जमतील आणि त्या 2 कोटी रुपयामधनं मी 1 लाख रुपये दर महिना पॅसिव्हली दर महिना घेत जाईन SWP म्हणून. मग आता पहिला मनात आपल्या शॉर्ट टर्म माइंड नी विचार काय येतो? 95% मेंदू आपला, अरे मग हे संपत जातील ना 1-1 लाख करत, म्हणजे हातात राहिले 200. पण काळ हा चल आहे हे आपल्या या मेंदूला आपण समजावणं गरजेचं आहे. आने वाला कल जाने वाला है, कल भी आने वाला है, परसों भी आने वाला है. आपण एक सिव्हिलाइज जगात राहतो आता. सो त्यामुळे जरी आपण त्यामधला 0.5% खर्च जरी करायला घेतला तरी आपण वर्षभरामध्ये 6% खर्च करू. आणि जर आपल्या गुंतवणुकांना एक 12 ते 14% जरी वाढ आपण लॉंग टर्म मध्ये देऊ शकलो तर होतं काय? 6% मी वापरतोय आणि 6% त्यामध्ये देखील वाढत चालले. सो दर 4-5 वर्षांनी त्यामध्ये उलट मी थोडीशी 1 लाखाच्या ऐवजी 1,20,000, पुढे जाऊन 1.5 लाख अशी माझ्या SWP मध्ये वाढ देखील करू शकतो. पण ही वाढ करण्यासाठी ह्या सगळ्याचं नियोजन कसं करायचं यासाठी काही नियम आहेत. पण या सगळ्या नियमांचा काही विचार न करता थेट माझ्या इक्विटी पोर्टफोलिओवरती SWP लावून टाकली तर काय होतं ते गेल्या 1-2 वर्षात ज्यांनी कोणी अशा थेट शेअर बाजार संलग्न म्युच्युअल फंडाच्या योजनांवरनं SWP केली असेल त्यांना लक्षात येईल की 10 ते 12% मार्केट देखील खालती गेलं आणि अर्धा 1-1% जर SWP पण जात असेल तर गेल्या 2 वर्षात 10% किंवा 12% पोर्टफोलिओनी पण डेंट दिला. म्हणजे माझा टोटल पोर्टफोलिओ 20 ते 25% निगेटिव्ह दिसतो. हे न दिसण्यासाठी त्यामध्ये अंतर्गत रचना काय करायची असते हे शास्त्र आहे. हे शास्त्र डेव्हलप झालेलं आहे. हे आपण समजून न घेताच आपल्याच शिकारी करायला जर आपण आजच्या आधुनिक जंगलात बाहेर पडत असू फायनान्स वर्ल्ड मधल्या
तर होणार काय आहे, आपण आपल्याच जमा केलेल्या पुंजीची शिकार करून बसतोय. सो ते होऊ नये म्हणून आज आपण चर्चा करतोय. अनेक जण, खूप बेसिक प्रश्न आहे असं बरेच जण म्हणतील, पण आपण एक जनरल कार्यक्रम घेत असतो आणि त्या कार्यक्रमात बरेच जण असा प्रश्न नंतर विचारतात, म्हणून आपण आधीच त्याबद्दल चर्चा करूया की SIP आणि SWP यामध्ये फरक काय आहे. तर बघा, ही टूल्स आहेत, शस्त्र आहेत. ही 2 शस्त्र आहेत, ही कोणी कधी वापरायची यासाठी विवेकाने निर्णय घ्यावा लागतो. कधीही कुठलंही शस्त्र वापरलं किंवा मी आता SIP सगळ्या करतो पण ते SWP आहे ना, हे सगळं माझं राहिलंय बाकी, हे पण मी करून घेतो, असा काही नियम नाहीये संविधानाचा की प्रत्येक आर्थिक गोष्ट किंवा आर्थिक टूल हे मी माझ्याबाबत वापरलंच पाहिजे. त्या प्रत्येक गोष्टीची एक काळ आणि वेळ असते. त्याप्रमाणे माझ्यासाठी ते खरंच गरजेचं असेल तर माझ्या वित्तीय सल्लागाराच्या सल्ल्याने मी ते त्या प्रकारे नियोजन करावं. केलंच पाहिजे असं अट्टहास करायची गरज नाही. तर SIP हे जास्तीत जास्त अशा लोकांसाठी आहे की ज्यांना दर महिन्याला अजून कमावत्या स्टेजमध्ये आहोत आणि दर महिन्याला एक सर्टन उत्पन्न येतंय आणि ते मला माझ्या उद्यासाठी गुंतवायचं आहे, अशा प्रकारचं नियोजन ज्यांना ढोबळ मनाने करायचं आहे अशांसाठी SIP हे टूल आहे. म्हणजे बँक अकाउंटमधनं म्युच्युअल फंड अकाउंटमध्ये दर महिना पैसे डिपॉझिट होण्यासाठी एक आपण मॅन्डेट सेट करतो. मला लक्षात ठेवायची गरज नाही, माझं इलेक्ट्रिसिटीचं बिल कसं ऑटोमेटेड जातं. आता पूर्वी मी रांगेत उभं राहायचो, त्याला लेट मार्क लागायचं कधी आणि पेनल्टी लागायची. आता कोणाला पेनल्टी लागते का? नाही, मी त्याला ऑटोमेट केलं. तसंच माझ्या इन्व्हेस्टमेंटला ऑटोमेट करता येतं, त्याला म्हटलं जातं SIP. आणि SWP ही गोष्ट काय आहे, तर SWP ही बरोबर त्याच्या उलटी गोष्ट आहे. म्हणजे काय होतं इकडनं, तर SWP मध्ये माझ्या म्युच्युअल फंडाच्या गुंतवणुकांमधनं दर महिना ठरलेल्या तारखेला ठराविक युनिटचं रिडम्शन होतं आणि माझ्या अकाउंटमध्ये ते पैसे क्रेडिट होतात बाय डिफॉल्ट. मला त्यासाठी वेगळी दर महिन्याला उठून इन्स्ट्रक्शन द्यायची गरज नाही. ते ऑटो मॅन्डेट सेट होऊन माझ्या अकाउंटवरती, माझ्या खात्यावरती जी ठरवलेली रक्कम आहे ती येत राहण्याच्या सिस्टीमचं नाव आहे SWP. इथपर्यंत क्लिअर आहे. आता यामधलं सगळ्यात महत्वाचं सूत्र असं आहे की काळ हा चल आहे, काळ पुढे जातोय, यावरती विश्वास ठेवावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाकी भरण्याचा वेग आणि टाकी रिकामा होण्याचा वेग हे आपण शाळेत असताना वगैरे अशी गणितं सोडवलेली. हेच गणित इकडे देखील ऍप्लिकेबल आहे. आठवते ना ती गळकी टाकी, किती ml पाणी जातंय आणि नवीन कॉकमधनं पाणी किती येतंय त्याचं सूत्र मांडून मग टाकी रिकामी होण्याचा स्पीड आणि भरण्याचा स्पीड, अशी गणित आपण शाळेत असताना सोडवलेली की नाही, आठवतंय? हेच गणित इथे देखील ऍप्लिकेबल आहे की माझ्या टाकीचा भरण्याचा स्पीड काय आहे आणि माझ्या टाकीमधनं SWP घेण्याचा म्हणजे विड्रॉवलचा माझा स्पीड काय आहे. जर हाच विड्रॉवलचा स्पीड मी मोठा केला तर काय होणार आहे, टाकी रिकामीच होणार आहे. भरण्याचा स्पीड कमी आणि रिकामा होण्याचा स्पीड जास्त, तर टाकी काही वर्षात रिकामी होणार आहे. मग मला हा स्पीड असा रेग्युलेट करणं गरजेचं आहे की इथे बघा भरण्याचा स्पीड जास्त आहे आणि त्या तुलनेत मी टाकीमधनं काढून घेण्याचा स्पीड हा काय ठेवलाय, कमी ठेवलाय, जेणेकरून माझी टाकी रिकामी होईल का. माझी टाकी हळूहळू वाढतीच राहणार आहे आणि मला देखील वापरायला पाणी मिळत राहणार आहे. म्हणजे दर महिन्याला मला देखील पैसे मिळत राहणार आहे. अशा सिस्टीमला निर्माण करण्याकडे आपण आता पावलं टाकत चाललेलो आहोत. सो यातनं होतं काय, तर यातनं एक अक्षय पात्र निर्माण होतं की असं पात्र निर्माण करता येऊ शकतं आपल्याला
की माझे हे समजा 1 कोटी रुपये आहेत, त्याच्यातनं मी दर महिना 50,000 रुपये घेतोय. सो हे 1 कोटी रुपये कधीही शून्य होणार नाही आणि मला तहआयात 50,000 रुपये मिळत राहतील. मला मिळतील, माझ्या पुढच्या पिढ्यांना मिळतील, ज्यांना कोणाला हवे त्यांना पुढे ते मिळत राहतील. अशा प्रकारे एक तहआयात चालणारं अक्षय पात्र निर्माण करण्याची क्षमता यामध्ये नक्की आहे, निश्चितच आहे. ती का आणि कशी हे आपण समजून घेऊया. Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme-related documents carefully. Video is for financial education and awareness purpose. Viewers should not treat it as financial advice. We are not giving any financial advice in this video. Given example in this video is for only learning perspective. Investors are requested to review the prospectus of your investment carefully before taking any financial decisions and obtain expert professional advice with regard to specific legal, tax, and financial implications of your investment.